कागल तालुक्यातील साके येथील शीतल शिवाजी म्हातुगडे वय 21 या मातेच्या प्रसूतीनंतर काही वेळातच मृत्यू झाल्यानं म्हातुगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ज्या क्षणी घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचा जल्लोष सुरू झाला, त्याच क्षणी शीतल यांच्या मृत्यूनं काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली. एका बाजूला बाप होण्याचा आनंद तर दुसऱ्या क्षणी पत्नीला गमावण्याचं दुःख, अशा नियतीच्या क्रूर खेळानं कुटुंबियांसह परिसरातील नागरिकही हळहळले. शीतल आणि शिवाजी यांचा 1.5 वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. अल्पावधीतच दोघांनी सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. प्रसूतीसाठी शीतल काही दिवसांपूर्वी माहेरी कोगनोळी तालुका निपाणी इथे आल्या होत्या. 8वा महिना सुरू असताना शनिवारी रात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला. वडिलांनी तातडीनं त्यांना कागल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात हलवलं. रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी परिस्थिती लक्षात घेऊन 8व्या महिन्यातच सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. शीतल यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. चिमुकल्याच्या आगमनानं काही क्षणांसाठी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. प्रसूतीनंतर काही वेळातच शीतल यांची प्रकृती अचानक खालावली. रक्तदाब कमी झाल्यानं त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात येतं. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जन्मलेल्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. शीतल यांच्या अकाली निधनानं 1.5 वर्षात फुललेला संसार नियतीच्या कठोर आघातानं उद्ध्वस्त झाला. कुटुंबियाच्या डोळ्यातील अश्रू आणि घरातील चिमुकल्याच्या जन्माचा आनंद यांच्यातील विरोधाभास मन हेलावून टाकणार आहे. मायेची ऊब हरपली. जन्माच्या क्षणी आईच्या कुशीत विसावण्याचं भाग्य लाभण्याआधीच चिमुकल्यानं आईची माया गमावली. ज्या घरात बाळाच्या आगमनाचा आनंद साजरा होणार होता, त्याच घरात शीतल यांच्या अकाली निधनानं शोककळा पसरली. 1.5 वर्षात फुललेला संसार आणि नव्या आयुष्याची पाहिलेली स्वप्न नियतीच्या एका आघातानं क्षणात विरून गेली. मराठी S न्यूजसाठी कागलहून प्रशांत तडवी.